गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आत्ताच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, आज आहे शनिवार. तसं पाहिलं तर आज सुट्टीचा दिवस आहे, परंतु आज एक स्पेशल ट्रेडिंग सेशन स्टॉक एक्सचेंजने अनाऊन्स केलेलं आहे. तर ते आहे सकाळी 9:15 ते 10पर्यंत आणि सेकंड सेशन असणार आहे 11:30 ते 12:30 वाजेपर्यंत आणि 12:30 नंतर मार्केट क्लोज होऊन जाईल. तर मग आता आज जर पाहिलं तर ऑप्शन्समध्ये तर आज बिलकुल ट्रेड करू नका, कारण प्रचंड वोलाटाईल मार्केटमध्ये राहू शकतं. का? तर आता ग्लोबल मार्केट्स क्लोज आहेत. काल रात्री US मार्केट जे होतं तर ते चालू होतं, परंतु आता ग्लोबली मार्केट्समध्ये सुट्टी आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर लिक्विडिटी ही फार कमी असू शकते. फॉरेन इन्स्टिट्यूशनचं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनचं जे काही पार्टिसिपेशन आहे ते बऱ्यापैकी कमी असू शकतं. मग या अशा केसेसमध्ये काय होतं की अचानक वोलॅटिलिटी वाढते, कारण दोन ऑर्डरमधला गॅप हा अचानक वाढतो, कारण मध्ये बायर्स आणि सेलर्स नसतात म्हणून. म्हणजे व्हॉलॅटिलिटी दोन प्रकारे वाढते. एकतर जास्त बायर्स आणि सेलर्स असतील तरीही वाढते, आणि कमी बायर्स आणि सेलर्स जर असतील तरीही वाढते. तर तशातलाच हा प्रकार. तर मग आता US मार्केट आपण जर काल रात्री पाहिलं तर ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज आहे विथ पॉझिटिव्ह बायर्स. त्याच्यामध्ये जर आपले बँकिंग स्टॉक पाहिले तर HDFCचा ADR आणि ICICI बँकचा ADR हे दोघंही हायर क्लोज होते, आणि इन्फोसिसचा ADR मात्र थोडासा लोअर क्लोज होता. त्याच्यामागचं रिझन सिम्पल आहे की काल आपल्याकडेही इन्फोसिस पडला, त्यामुळे तिकडेही पॉसिबल होतं. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर एशियन मार्केट्स ॲज युजल मिक्स आहेत, परंतु आज खूप साऱ्या ठिकाणी आज रात्रीपासून सुट्टी असणार आहे. म्हणजे आज सकाळचाच दिवस पकडा की काल रात्री झालेले ट्रेडिंग सेशन हे ऑलमोस्ट लास्ट होतं. आता 1-2 दिवसाची सुट्टी आहे. फक्त आपल्याकडेच ट्रेडिंग चालू आहे. तर ग्लोबल असा कुठलाही बॅड सिनेरिओ सध्या तरी नाही आहे, आणि म्हणावा असा चांगला सिनेरिओसुद्धा कुठेही नाही आहे. परंतु जे काही अमेरिकन मार्केट आहे तर ते हायर क्लोज झाल्यामुळे, आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट ती म्हणजेच काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं चक्क बाईंग केलं आहे, तेही 1600 कोटींचं बाईंग केलं आहे, आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं सुद्धा 1500 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट टोटल 3000 कोटी प्लस बाईंग झालेलं आहे मार्केटमध्ये. फॉरेन इन्स्टिट्यूशन जे गेले 1.5-2 महिन्यापासून सलग सेल करत होते, एकही दिवस बाईंगचा येत नव्हता. तर जर आपण 1 मे पासून पाहिलं तर मे महिन्यातला हा कालचा पहिला दिवस आहे ज्या दिवशी फॉरेन इन्स्टिट्यूशन बाईंग करून गेलेत. परंतु माझ्या हे लक्षात आलं नाही की त्यांनी विकेंडला बाईंग का केलं असावं. कारण आज मार्केट जरी चालू असलं तरी म्हणावी अशी मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी नसणार आहे, त्यामुळे त्यांचं जास्त पार्टिसिपेशन नसणार आहे. म्हणजे शुक्रवारचाच दिवस हा खरा ट्रेडिंग डे होता. आता डायरेक्ट मार्केट तसंही पाहिलं तर सोमवारीच ओपन होणार होतं. मग या सगळ्यामध्ये त्यांनी बाईंग करण्यामागे काय रिझन होतं याबद्दल मला क्लॅरिटी नाही आहे. परंतु होप सो चांगलंच झालं की त्यांनी कमीत कमी बाईंग तरी केलं आहे. आता इंडिया विक्स एवढा वाढलेला आहे की ऑप्शनचे प्राइजेस हे खूप इन्फ्लेट झालेले आहेत, त्यामुळे ऑप्शन बायरने आता सतर्क होण्याची गरज आहे, जोपर्यंत इलेक्शनचे रिझल्ट्स येत नाहीत तोपर्यंत. आता जर स्टॉक स्पेसिफिक सांगायचं झालं तर म्हणावं असं आज काही नाहीच आहे, कारण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये बऱ्यापैकी सुट्टी आहे, फक्त ट्रेडिंग चालू आहे. त्यामुळे म्हणावं असं एवढं काही फार खास असं घडणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे जास्त काही आज ट्रेडिंगच्या फंदामध्ये पडू नका. जर छोट्या मोठ्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या स्कॅल्पिंगसारखं वगैरे तरच करा, अदरवाईज 1-1.5 तासामध्ये होणार नाही तेवढं. आलं का लक्षामध्ये? तर मग अशा पद्धतीनं या सगळ्या सिनेरिओमुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की एक 70 ते 60 पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होईल. कारण याच्यामागे 2 रिझन्स आहेत. एक तर US मार्केट हायर क्लोज आहे, म्हणजेच फ्लॅट पण पॉझिटिव्ह बायसमध्ये, आणि फॉरेन इन्स्टिट्यूशननं काल चक्क बाईंग केलं. या 2 गोष्टी पॉझिटिव्ह असल्यामुळे गिफ्ट निफ्टी पॉझिटिव्ह इंडिकेशन देते. परंतु आता ते पुन्हा वरती जाऊन सेल करेल की तिथेच कुठेतरी हे करेल ते सांगता येत नाही. त्यामुळे पाहणं जास्त गरजेचं आहे की आज काय होतंय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.